नमस्कार. पूर्वी स्त्रिया कामात एवढ्या व्यस्त असायच्या ना की त्यांना अजिबात वेळ मिळायचा नाही. म्हणजे कारण सकाळी 5:30ला उठलं तर सकाळी सडा, संमार्जन, रांगोळी, तर त्या अगदी रात्री सगळ्यांच्या जेवणावेळी आटपल्या, स्वतःचं जेवण झालं, पुन्हा आवरावर झाली की मग बिचाऱ्या झोपी जायच्या. तोपर्यंत त्यांचं रहाटगाडं कामाचं सुरूच असायचं, अगदी घड्याळासारखं. तर कारण तेव्हा त्यांना चूल आणि मूलच सांभाळायचं, पण कष्ट, भयंकर कष्ट होते. म्हणजे आमच्या आई सासूबाईंच्या तरुणपणाची गोष्ट सांगते मी. तर खूप, कारण तेव्हा यंत्रणा काहीच नव्हती ना, सगळं त्या हाताने करायच्या. आता तर इतकं जग बदललं आहे की आता आरशात बघितल्याशिवाय ती कॉर्पोरेट मधली स्त्री जाऊ शकत नाही ऑफिसला. तिला त्याप्रमाणे राहावं लागतं. पण पूर्वी तसं नसायचं, घरच्या घरी स्त्रिया राहायच्या, त्यामुळे त्यांना एवढं नटणे मुरडणे हे नव्हतंच. मग काहीतरी कारणास्तव हळदी कुंकू वगैरे असं असेल तरच त्यावेळेला त्यांना नटायला मिळायचं, नवीन साडी नेसायला मिळायची. नाहीतर त्या दिवस रात्र कामात कष्ट कष्ट नुसते काम करत राहायचे. तर मग कधीतरी त्यांना जेव्हा मिळेल किंवा केव्हा कधीतरी त्यांना संधी मिळेल आरशात बघून नटायची, तेव्हा तो आरसा त्यांच्याशी बोलू लागायचा. त्यांच्याशी तो काय बोलायचा हे आजच्या माझ्या कवितेत आपण ऐकूया. तर आजच्या कवितेचं नाव आहे दर्पण बोले. आरसा काय बोलतो तिच्याशी ऐकूया. बघते स्वतःला आरशात, प्रतिबिंब सांगे मज खास. बघते स्वतःला आरशात, प्रतिबिंब सांगे मज खास. अग केवढी दमलीस, अग केवढी दमलीस, आता तरी घे निवांत श्वास. अग केवढी दमलीस, आता तरी घे निवांत श्वास. कुठे लोपले तुझे मोहक रूप, कुठे लोपले तुझे मोहक रूप, अन मुखावरी चैतन्य लहर. कुठे लोपले तुझे मोहक रूप, अन मुखावरील चैतन्य लहर. न दिसे मज आज नयनात, तो प्रीतीचा अथांग सागर. न दिसे मज आज नयनात, तो प्रीतीचा अथांग सागर. सून आई आजी म्हणून, सून आई आजी म्हणून झटलीस तू सर्वांसाठी. सून आई आजी म्हणून झटलीस तू सर्वांसाठी. आता सोडतो मोहपाश, जग जरा स्वतःसाठी. आता सोडतो मोहपाश, जग जरा स्वतःसाठी. दर्पणा एक तूच आहेस, तुझ्यापासून काय लपले. दर्पणा ती म्हणते, दर्पणा एक तूच आहेस, तुझ्यापासून काय लपले. अंतर्मनातील माझ्या आधी तुलाच सर्व कळले. अंतर्मनातील माझ्या आधी तुलाच सर्व कळले. कविता कशी वाटली? लाईक, शेअर, कमेंट्स करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.